मंत्री माझ्याबरोबर आहेत, भरत गोगवले सर, यांच्याशी बोलूया. सर, तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? ज्यातून राज्य चालतो त्याच मंत्रालयात जे लाचचोर जे पकडलं गेलं आहे, लाच घेताना क्लर्क पकडलं गेला आहे. ती जर केलेली चूक आहे ती चूकच असेल, त्याला प्रायश्चित होईल, त्याला माफी नाही. आणि झिरवळ साहेबांशी आम्ही चर्चा करतो, कारण कालपासून आम्ही दिल्लीत आहे, आम्हाला त्याची काही कल्पना आता तुम्ही सांगताय ते आम्ही ऐकतोय आणि मुख्यमंत्री त्याला माफ करणार नाहीत ही माझी खात्री. सर, लाच घेताना जेव्हा कोण पकडलं जात आहे तेव्हा कुठे ना कुठे मंत्री, ज्या मंत्रालयातून पकडलं गेलं आहे तो मंत्री पण जबाबदार असतो. तर मंत्रीचं पण कुठे ना कुठे अकाउंटेबिलिटी असते, त्याला पण कुठे आता राजीनामा देणं गरजेचं आहे का? 50,000 ही काय छोटी गोष्ट नाही. हे बघा, आता ही जी काय बाब आहे, हा कुठलाच मंत्री असं सांगत नाही कुठल्या आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना. एखादा चुकीचं करत असेल त्या मंत्र्यांनी त्याला पाठीशी घालू नये, हा तुमचं म्हणणं बरोबर आहे. परंतु त्या अधिकाऱ्याने किंवा कोणी केलेला कारनामा हा मंत्र्यांनी भोगावा हे आम्हाला वाटत नाही. परंतु त्याला चुकीला माफी नाही एवढं आम्ही तुम्हाला सांगतो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद बरोबर मी उर्वशी कोना, झी मीडियासाठी.